रेकी करतानाची दृश्य आपल्याला दिसत आहेत। दोन बाईक्सवर आहेत दृश्यांमध्ये आणि बंगल्याचे फोटो देखील ते काढतायत राऊतांच्या। सकाळी 9:30 वाजताचे भांडूप मधली ही दृश्य आहेत। दोन बाईक्सवर आले आणि त्यांनी संजय राऊत यांच्या बंगल्याचे काही फोटो काढले आहेत, रेकी केलेली आहे। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आता आपल्या सोबत आहेत। दिनेश, रेकीचा गंभीर प्रकार आता समोर येतोय, पोलिसांना काही धागेदोरे हाती लागताना दिसत आहेत। बघा, शिवसेना युबीटीचे नेते आणि खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांच्या बाबतीतली एक गंभीर घटना समोर येते आहे। आज सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री या बंगल्याची दोन अज्ञात इस्मांकडून रेकी करण्यात आलेली आहे। जी माहिती उपलब्ध होते किंवा जे सीसीटीव्ही फुटेज, जे संजय राऊतांच्या घराबाहेर जो सीसीटीव्ही आहे त्यातलं जे सीसीटीव्ही फुटेज, त्यातून जी चित्र आपल्याला दिसत आहेत त्यात हे दोन अज्ञात बाईक्सवार हे संजय राऊतांच्या मैत्री या बंगल्याच्या मागच्या बाजूला येतात, मागच्या गेटला येतात आणि एकाच्या डोक्यावर हेल्मेट आहे आणि दुसरा मागे बसलेला आहे आणि यांच्याकडून काही फोटो काढले जातात। संजय राऊत यांच्या निवासाचे म्हणजेच मैत्री बंगल्याचे काही फोटो काढले जातात आणि नंतर हे बाईक्सवर निघून जातात, असं हे आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळतं आहे। आता जी माहिती उपलब्ध होते आहे, सध्या संजय राऊत यांच्या घरी त्यांचे कुटुंबातील सदस्य नाहीत, ते कुठे बाहेरगावी गेलेले आहेत। संजय राऊत, सुनील राऊत आज सकाळी होते, साधारण 10 वाजण्याच्या सुमारास नेहमी संजय राऊत हे प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतात। गेल्या 5 वर्षांपासून ही अखंडित परंपरा आहे त्यांच्या घराच्या इथे। ते नेहमीच मीडियाशी अनेक राष्ट्रीय आणि राज्यातल्या राजकारणाच्या विषयावर बोलत असतात आणि जे त्यांचे राजकारणातले प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्यावर टीकेच्या माध्यमातून हल्ला करत असतात किंवा पक्षाची भूमिका मांडत असतात। त्यामुळे अनेकदा संजय राऊत यांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर ते वादात असतात। आता जी माहिती उपलब्ध होते, आज सकाळी 9:30 वाजता ही जी घटना घडलेली आहे त्याआधी म्हणजे संजय राऊत यांनी मीडियाशी बोलण्याआधी हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि सध्या संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी स्थानिक पोलीस आलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकाराची ते चौकशी करतायत। पण यातला एक महत्त्वाचा भाग आहे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय राऊत यांना Y+ दर्जाची सुरक्षा होती आणि जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार पडलं, सत्तांतर झालं, त्यानंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आणि आता फक्त त्यांना एक कॉन्स्टेबल, वेपनधारी कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी आहे। पण आता जी माहिती उपलब्ध होते, सुनील राऊतही सध्या बंगल्यात नाहीये, ते कुठे बाहेर गेलेले आहेत। पण ही अत्यंत राऊत यांच्याशी, संजय राऊत यांच्याशी जेव्हा TV9 ने संपर्क साधला, त्यांनी सांगितलं की ही फक्त पहिलीच घटना नाही, याआधीही असा 3दा प्रकार घडलेला आहे की ज्यात आपल्या बंगल्याची रेकी झालेली आहे किंवा आपल्याला धमकीचे फोनही आलेले आहेत। पण आजचा प्रकार हा गंभीर आहे आणि त्यामुळे आज नेमके जे दोन बाईक स्वार आहेत ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकाराचा आता पोलीस तपास करत आहेत। बरोबर, हे नेमके बाईक स्वार कोण होते आणि त्यांचा हेतू नेमका काय हे सुद्धा पुढे येतं का बघावं लागेल। धन्यवाद या माहितीबद्दल।